भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज ठिकठिकाणी अभिवादन करण्यात आलं। बिंदू चौकात डॉक्टर आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी आज दिवसभर विविध संस्था आणि संघटनांच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती। थोर समाजसुधारक आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन। त्यांचा जीवन संघर्ष, शिक्षणाप्रती समर्पण आणि समाजात समानता प्रस्थापित करण्यासाठी दिलेलं योगदान यामुळे देशाच्या इतिहासात डॉक्टर आंबेडकरांना अढळ स्थान आहे। तसंच ते भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, समतेचे पुरस्कर्ते आणि तत्त्वज्ञ होते। त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी लोक चळवळ उभारली। आधुनिक भारताचे शिल्पकार अशीही त्यांची ओळख होती। अशा या महान विचारवंताचं 6 डिसेंबर 1956 रोजी महापरिनिर्वाण झालं। त्यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं। यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, मुख्य लेखापरीक्षक कलावती मिसाळ, उपशहर अभियंता सुरेश पाटील, नगर सचिव सुनील बिद्रे, राम काटकर, प्रशांत पंडत, मोहन सूर्यवंशी यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते। तर कोल्हापुरातील बिंदू चौकात आज दिवसभर महामानवाला अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी होती। मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, डीजे भास्कर, बबन रानगे यांच्या उपस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून वंदन करण्यात आलं। तर अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, माजी नगरसेवक अशोक जाधव यांनी देखील बिंदू चौकातील पुतळ्याला अभिवादन केलं। यावेळी तेजस्विनी पार्टे, प्रमोद बराले, आजम जमादार, सदानंद डिगे यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते। साळोखे पार्क भारतनगरमधील धम्मचक्र बुद्ध विहारमध्ये सामुदायिक त्रिसरण पंचशील ग्रहण करण्यात आलं। तर पोलीस निरीक्षक सतीश होडगर, सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालण्यात आला। तर बुद्ध विहारचे अध्यक्ष सोमनाथ घोडेराव यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याला उजाळा दिला। यावेळी गोविंद वैदू, प्रकाश अंगारखे, विनोद शिंदे, किशोर नायडू, रवी नायडू, धम्मपाल घोडेराव, कैलास धावारे उपस्थित होते।